मित्रांनो नमस्कार. प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हा एपिसोड जो आहे तो एपिसोडच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जे प्रश्न टाकाल ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये किंवा त्याच्या पुढच्या एपिसोडमध्ये त्या प्रश्नांची उत्तरं घेणार आहोत. बरोबर. आता पहिला प्रश्न असा आलेला आहे माधुरी भालेराव. स्पर्धा परीक्षेसाठी चांगले मार्क येण्यासाठी कोणते उपाय करावेत? तर पहिली गोष्ट, स्पर्धा परीक्षेमध्ये जे चांगले मार्क येण्यासाठी पहिली गोष्ट अशी आहे की पूर्वेला तोंड करून अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. झोपताना पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय करूनही झोपू शकता. प्रज्ञावर्धन नावाचं स्तोत्र आहे, ते सरस्वतीचं स्तोत्र आहे, मंत्र आहे, तो रेग्युलरली वाचत राहा आणि त्याचा जप करत राहा, त्याचा फायदा होईल. आणि अजून एक एज्युकेशन टॉवर म्हणून मी सजेस्ट करतो, हा एज्युकेशन टॉवर जो आहे तो तुम्ही मुलांच्या बेडरूममध्ये टेबलावरती ठेवायचा आहे आणि ह्याचे विविध उपयोग आहेत. जरा जवळनं दाखवतो, खूप बेस्ट क्वालिटी आहे. ऑफिसमधनं मागू शकता. हा एज्युकेशन टॉवर आहे. मीही माझ्या मुलांच्या अनेक वर्षापासूनच्या एज्युकेशनसाठी याचा वापर करतो. श्री गणेश पेंडंट आहे, हे सुद्धा एज्युकेशनसाठी वापरलं जातं. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही मागू शकता. पूनम पाटील. नमस्ते सर, माझ्या मुलांची 12वी झाली आहे, ती खूप मेहनती आहे. मुलाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी त्यामध्ये यश मिळण्यासाठी कोणते प्रभावी उपासना करावी, मार्गदर्शन करावं. मिथुन रास आणि मृग नक्षत्र आहे. एकदा आपण कन्सल्टिंग करूयात पत्रिकेचं. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही पत्रिका ऑनलाईन किंवा ऑफलाईन कशी असते ह्याची सगळी माहिती घ्या. आता हे जे छान विद्याबंध रुद्राक्ष आहे ना, हे मागवा. खूप फायदा याचा भरपूर आहे आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की यामध्ये आपल्याला मुलांच्या एज्युकेशनच्या दृष्टीने अतिशय फायदा होतो. यानंतरनं अनिल सविता मुसळे. नमस्कार सर, मी एक ॲडव्होकेट आहे. माझ्या प्रगतीसाठी योग्य मार्गदर्शन करावे. मनीसाठी कोणते ब्रेसलेट वापरावे याचे मार्गदर्शन करा. तुम्ही ॲडव्होकेट आहात तर मी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करतो की पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही हे ब्रेसलेट मागवा. हे अतिशय बेस्ट आहे, याचाही फायदा तुम्हाला होईल. पायराईटचा झिबू कॉईन हा तुम्ही रोज वापरायचा आहे. आणि तुम्ही न्यायदेवतेचं काम करत असल्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर ही करंगुली जी माळ आहे ही सुद्धा वापरू शकता. ऑफिसच्या नंबरला कॉल करून मागून घ्या. आपण एकदा कुंडलीचे मार्गदर्शन घेऊयात की प्रगतीच्या दृष्टीने आपल्याला काय काय करता येईल आणि कशा पद्धतीने करता येईल. अजून एक प्रश्न पुढचा आहे प्रतीक साळवे. व्यंकटेश स्तोत्र नित्यसेवेमध्ये वाचायचे की नाही? करू शकता. मी तुम्हाला सांगतो, जरी पोथीमध्ये स्तोत्रामध्ये काही नियम दिलेले असले, बरोबर, की तुम्ही यावेळेला वाचा त्यावेळेला वाचा, पण माझं असं स्वतःचं मत आहे की तुम्ही देवाचं नामस्मरण करायला आणि देवाचं स्तोत्र वाचायला वेळ काळ नियम काही बघू नका. फक्त एवढंच आहे की आपल्याला दुपारी वाचता येत नाही आणि अंघोळ झाल्याशिवाय देवाचं काही करता येत. हे छोटेसे नियम पाळावे, वेळेचं काही भान नाही आहे. अनिल पाटील. किचन कट्ट्यावर जिना येत असेल तर चालेल का सर? नसेल तर उपाय काय करावे? फोटो काढा, त्याचा प्लॅन घराचा, कुठल्या दिशेला किचन आलं आहे आणि त्या ठिकाणी नक्की किचन ओट्यावरती जिना कसा आला आहे, प्लॅन फोटो ऑफिसला पाठवा, त्याच्या दिशा मार्किंग करा. ऑफिसचा नंबर आहे 9021 आपण बघूयात. पण जिना किचन ओट्यावर आलेला हा महादोष आहे, कारण घरातल्या महिलेला स्ट्रेस जनरेट होतो, म्हणून ही गोष्ट आहे. तरीसुद्धा मेन दरवाजावरती तुम्ही हे असं लावू शकता. तिथे जर जिना आला असेल तर आपण पाहून हे करूयात. पण डोअर प्रोटेक्शन हे खूप छान करतं. ऑफिसच्या नंबरला कॉल करून तुम्ही मागू शकता. दीपक गावंड. नमस्कार सर, माझी रास मीन मुलांक 4 आहे. राहूसाठी उपाय सांगा, पैसे टिकत नाहीत. आता तुमची 7.5 चालू आहे. करंगुली माळ अतिशय बेस्ट आहे. राहू प्रभाव कमी होतो आणि बॅलन्स होतो, याचा फायदा भरपूर होईल. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला मी सजेस्ट करतो की हे जे सुलेमानी हकीकचा स्टोन आहे ना, ह्याची अंगठी बनवायची असते. बघा हा छानपैकी असा स्टोन आहे. माझ्या हातात बराच वेळ तुम्ही पाहिली. सुलेमानी हकीकची अंगठी बनवण्यासाठी ऑफिसमधून तुम्ही स्टोन मागून घ्या, त्याचाही फायदा तुम्हाला भरपूर होऊन जाईल. सुवर्णा भालेराव. नमस्कार सर, आमच्या घराचे काम करायचे आहे. तारक भूमिपूजन मार्गशीर्ष महिन्यात झाले तर पाया 20 एप्रिलला सुरुवात करावी का? दिवस कसा आहे? मार्गदर्शन करावे. तुम्हाला एक छोटासा उपाय सांगतो. तुमची कुंडली म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण ऑफिसला पाठवा.
आपण त्या कुंडलीनुसार तुमचा भूमिपूजन, पाया खणणे, वास्तुशांत सगळे मुहूर्त करतो. सिझरिनचा मुहूर्त, गाडी आणायची आहे, वास्तुशांत करायचे, ॲग्रीमेंट करायचे, घर विकत घ्यायचे, घर बांधायचे, घर विकायचे, सगळे कुंडलीनुसार परफेक्ट मुहूर्त तुम्हाला दिले जातील. नॉमिनल फी आहे. ऑफिशियल नंबरला कॉल करा, नक्कीच घर तुम्हाला बाय ऑनलाईन पाठवलं जाईल व्हॉट्सअपवरती. आर्या आगाशे, नमस्कार सर, जन्मतारीख टिंबटिंब आहे, जॉबसाठी उपाय सांगावे. कुंडली मार्गदर्शन घेऊ, कारण लक्षात घ्या आपण इथे संपूर्ण कुंडली काढावी लागते. आपल्याकडे 60 पानी कुंडली मिळते आणि ही कुंडलीमधून तुम्हाला सगळं मार्गदर्शन मिळतं. तरी जॉबच्या दृष्टीने मी तुम्हाला एक गोष्ट अशी सजेस्ट करतो की तुम्ही हे बेस्ट ऑपॉर्च्युनिटी देणारं हे जे पायराईटचं ब्रेसलेट आहे हे वापरा आणि हा जो ग्रीन झिबू कॉईन आहे तो ऑफिसमधनं मागवा आणि कसा वापरायचा, काय करायचं ह्याचे सगळे फायदे येतील. कुंडलीसाठी मार्गदर्शन मिळू शकेल. प्रतीक्षा हरगुडे, नमस्कार सर, एकमुखी रुद्राक्ष मिळेल का? आपल्याकडे कितीला आहे? एकमुखी बेस्ट ऑफ बेस्ट रुद्राक्ष आपल्याकडे आहे. तुम्ही रोज गळ्यात वापरू शकता. सर्टिफिकेशन बघा एकदम बेस्ट आहे आणि आम्ही स्वतः जे प्रॉडक्ट वापरतो तेच आपण सेलला ठेवतो. एकमुखी रुद्राक्ष म्हणजे आपल्या सर्व प्रकारच्या रुद्राक्षांचा राजा समजला जातो. तर ते रुद्राक्ष ऑफिसमधून तुम्ही मागवू शकता. ऑफिशियल नंबरला कॉल करा आणि मागवून घ्या. आता याच्यामध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आपण केलेला आहे वास्तू तथास्तु. ज्यांनी जॉईन नाही झाले, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यामुळे लवकर जॉईन व्हा. पहिला ग्रुप फुल होत आलेला आहे, जवळपास 800-900 मेंबर झाले आहेत. आता दुसरा ग्रुप करण्याच्या आम्ही विचारात आहोत, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन व्हा. आरती कदम, पुढचा प्रश्न, माझ्या घराजवळ शंकर मंदिर आहे. मंदिरात लोकांनी त्या मंदिरातली 12-15 इंचाची पितळेची नागाची मूर्ती माझ्या घरी दिलेली आहे. पूजेसाठी जेव्हा गरज असते तेव्हा काही कार्यक्रम असेल तेव्हा मूर्ती मंदिरात परत घेऊन जातात, नंतर आणून ठेवतात. ती मूर्ती माझ्या देवघरात ठेवावी का? आणि चालत असेल तर अशी देवघरातून नाही. जेव्हा मंदिरासाठी कुठलं इक्विपमेंट तुम्ही दिलेलं आहे, नाग शेष असू देत किंवा तुम्ही पळीभांडं आपलं जे पूजेचं साहित्य असं आपल्या घरासाठी आणि याच्यासाठी वापरून तो विषय वेगळा ठेवायचा आहे आणि हे सुद्धा तुम्ही घरात वेगळं ठेवा. याचा आपल्या घराशी आणि देवघराशी संबंध ठेवू नका. स्नेहल चव्हाण, सर, करंगुळी माळ ही स्त्री पण वापरू शकतात का? त्याचा उपयोग काय आहे? सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आणि छान रिझल्ट पण देते. साऊथ इंडियाचे तुम्ही सुपरस्टार बघा आणि आपल्या इंडियातले देखील सुपरस्टार बघा. मराठीतले, हिंदीतले लोक ही माळ वापरतात. शाहरुख खानसुद्धा वापरतो. त्यामुळे ही फेमस आहे, ओरिजिनल आहे. स्त्री पुरुष कुणी वापरू शकता, काही प्रश्न नाही आहे. यानंतरनं रमेश बोरसे, नमस्कार सर, आमच्या घराचा दरवाजा हा नैऋत्य दिशेला आहे. खूप अडचणी येत आहेत, प्लीज मार्गदर्शन करावे. नैऋत्य दिशेचा जर दरवाजा असेल तर निगेटिव्हिटी ही राहतेच. पैसेही टिकत नाहीत, मुलांच्या समस्या, आरोग्याच्या तक्रारी, अनेक प्रकारचे गोष्टी होत जातात. मेन दरवाजावरती तुम्ही हे जे छानपैकी डोअर हँगिंग म्हणून आहे हे तुम्ही दरवाजावरती टांगा. थोडासा निगेटिव्ह प्रभाव हा कमी व्हायला सुरुवात होतो. काय पॉवर आहे बघा याची. आणि याचबरोबर तुम्ही रेड जास्पर नावाचा जो स्टोन आहे, या स्टोनची माळ सध्या गळ्यात घाला आणि जर नसेल तर मी जसं हातात घातलं आहे तसं रेड जास्पर ब्रेसलेटसुद्धा तुम्ही घालू शकता. कुंडलीचं आणि वास्तूचं मार्गदर्शन करूयात. सध्या तुमच्या घराच्या साऊथ वेस्टला 7 चक्रा ट्री ऑफिसमधनं मागवा आणि नैऋत्य दिशेमध्ये ठेवा. प्रभाव हे हळूहळू थोडेसे पॉझिटिव्ह होतील, पण 100% प्रभाव हवा असेल तर आपण कन्सल्टन्सी करूयात. पुढे सुनीता शिंदे, नमस्कार सर, माझी मुलगी 10वी झाली आहे. तिला पुढील मार्गदर्शन अपॉइंटमेंट हवी आहे. तिचे करिअर कशामध्ये आहे? स्पर्धा परीक्षेमध्ये ती पुढे जाईल. हो, तुम्ही काय करायचं आहे, 9021 नंबरला कॉल करा. जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण द्या. सोमवार गुरुवारच्या आपल्या अपॉइंटमेंट्स असतात. या अपॉइंटमेंटमध्ये कोणता टाईम स्लॉट आणि कोणता दिवस अवेलेबल आहे हे मॅडम तुम्हाला सांगतील, म्हणजे ऑफिसमधला स्टाफ सांगेल. नाव नोंदवून या. थोडंसं वेटिंग असतं, 1-2 तास बसावं लागेल. तुमचा नंबर येस तोपर्यंत. पुण्यातच फक्त ऑफिस आहे, इतर कुठेही नाही आहे. आणि हे पण सांगतो, इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूब कुठेही वास्तू तथास्तू मकरंद ऑफिशियल असं जर काही हे सोडून जर तुम्हाला कुठलं वास्तू तथास्तू असेल तर ते डुप्लिकेट आहे. आपल्या वास्तू तथास्तूचं नाव वास्तू तथास्तू मकरंद ऑफिशियल या नावाने आहे. कारण अनेक लोकांवरती सध्या कारवाई करणं सुरू केले जे चुकीने वास्तू तथास्तू हा शब्द वापरतात, कारण तो माझ्या नावाने ट्रेडमार्क रजिस्टर आहे. कोणाला आढळला तर ऑफिसच्या नंबरला कॉल करून डुप्लिकेट वास्तू तथास्तू नक्कीच कळवा.
जान्हवी पुणे. नमस्कार सर, पूजेसाठी 3 गजलक्ष्मी ठेवलेल्या चालतात का? स्टीलच्या आहेत, भेट म्हणून आलेल्या आहेत. 3पेक्षा 2 कधीही बेस्ट. पौर्णिमा जाधव कात्रज. नमस्कार सर, माझे मिस्टर घरातील कोणाशीही व्यवस्थित बोलत नाहीत. आमच्या घरात काही भांडणे वाद नाहीत, पण संवाद संपलेला आहे. संवाद जर संपला असेल तर पहिल्यांदा तुम्ही देवघरामध्ये श्रीयंत्र स्थापना करा. श्रीयंत्र स्थापनेचे खूप लाभ आहेत. आणि मेन महत्त्वाची गोष्ट, मिस्टरांना तुम्ही ही जी स्फटिकाची माळ आहे ती गळ्यात घालायला लावा. तुम्हाला हळूहळू त्याचे छान परिणाम दिसतील. आणि त्याचबरोबर जे सर्वात जास्त रिझल्ट असं देतं तर ट्रिपल प्रोटेक्शन ब्रेसलेटसुद्धा मागवू शकता. तुम्ही स्वतःही घालता येईल. आणि तुमच्या घराच्या दृष्टीने मेन दरवाजावरती हे एक टांगून टाका. निगेटिव्ह गोष्टींपासून प्रभाव हा कमी करण्यासाठी हे अतिशय बेस्ट आहे. पौर्णिमा जाधव यांचा झाला. गवळी हडपसर. नमस्कार सर, आमचे कर्ज खूप वाढले, विचार देखील खूप निगेटिव्ह झालेत, आलेले पैसे जवळ टिकत नाहीत, नुकसान होत आहे, नातेवाईक देखील दूर झाले आहेत, उपाय सांगावा. लक्षात घ्या, तुम्ही पहिल्यांदा घराला पॉझिटिव्ह करा. उमरा स्प्रे नावाचं महत्त्वाचं प्रॉडक्ट आपल्याकडे आहे, ते ऑफिसमधून मागवा. मेन दरवाज्यावरती ब्रासचा ओम आणि हे जे डोअर प्रोटेक्शन आहे ते लावा. घरामध्ये कागदी कपामध्ये खडे मीठ ठेवा. मिठाच्या पाण्याने फरशी पुसायला चालू करा. अडगळ, भंगार, बंद पडलेल्या वस्तू अशा काही गोष्टी असतील त्या नक्की काढून टाका. आणि महत्त्वाची गोष्ट, एकदा मिस्टरांच्या कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात की 7.5 पनौती, ग्रहांचे दोष किंवा असे काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे माझं घर तर पूर्वी खूप चांगलं चाललं होतं, आता माझ्या घरात गडबड झाली. उमऱ्यापासून ते टॉयलेटपर्यंत, देवघरापासून ते किचनपर्यंत, बेडरूमपासून ते वॉर्डरोबपर्यंत सर्व प्रकारचं ऑरा स्कॅनिंग आपल्याकडे युनिव्हर्सल ऑरा स्कॅनरद्वारे वास्तू व्हिजिटद्वारे केलं जातं. एकदा कुंडलीचे मार्गदर्शन घेऊ आणि वास्तू व्हिजिटसुद्धा करूयात. राजश्री घाटे. सुलेमानी हकीक काय असतो तुमच्या हातात? मी नेहमी तुमच्या प्रोग्राममध्ये पाहते, त्याचं विशेष सांगा. मी सुलेमानी हकीकच्या बाबतीमध्ये सांगतो. सुलेमानी हकीक हा जो स्टोन आहे तो या हकीक नावाच्या स्टोनपासून बनलेला आहे. बघा, हा सुलेमानी हकीक. याची अंगठी करायची असते. राहू आणि केतूचे कुठलेही दोष असतील तर हे कंट्रोल व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे सुलेमानी हकीक स्टोन हा प्रत्येकाने हातात घालणं अतिशय फायदेशीर आहे. चांदीच्या अंगठीमध्ये साधा बनवून घ्यायचा आणि कसा धारण करायचा, कोणत्या वारी धारण करायचा, याची सगळी माहिती तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर मित्रांनो, अजून एक लेटेस्ट म्हणजे ट्रेंडिंगमध्ये पायराईटची फ्रेम आली आहे बघा, ही छान. ही तुम्ही घरपोच मागवू शकता. कुठे कशी वापरायची, काय करायची, ह्याची सगळी माहिती तुम्हाला ऑफिसमध्ये मिळणार आहे. एकदा बघून घ्या. बघा, पायराईटची फ्रेम, बरोबर. यानंतर अजून एक प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवतो की अनेक घरामध्ये चुकीचं कासव असतं. स्पेशल ब्रासचं कासव आहे, हे बघा. त्याच्या खाली लोशू ग्रीड दिलेली आहे. हे कासवसुद्धा घरामध्ये सुखशांती समृद्धीसाठी आहे. देवघरामध्ये ठेवू शकता, हॉलमध्ये ठेवू शकता. स्पेशल ब्रासचं कासव आहे, खूप क्वालिटी याची बेस्ट आहे. हे तुम्ही असे सर्व प्रॉडक्ट्स मागून घ्या. आणि बेसिक लक्षात ठेवा की कॉल करा 9021 900 600, कमेंट्स करा या व्हिडिओमध्ये. आणि या चॅनलवरती जे नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तु राहो. शुभम भवतु. शुभ आशीर्वाद.